नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शैक्षणिक वर्षामध्ये किमान 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावं यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं यंदाची अंतिम सत्र परीक्षा 5 ते 25 एप्रिल या काळामध्ये घेण्याचे आदेश काढलेत। त्यानुसार मुख्याध्यापक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांनी परीक्षांचं नियोजन केलं असून विद्यार्थ्यांना निकाल दरवर्षीप्रमाणे 1 मे रोजी जाहीर होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरवर्षी 1 मे रोजी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यावरती 2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागतात। परंतु यंदा रमजान ईद निमित्त आलेली 30 तारखेची सुट्टी 31 मार्च रोजी घ्यावी लागणार असल्यानं शाळांची उन्हाळा सुट्टी 1 दिवस लांबणीवर पडणार असून 3 मे पासून शाळांना सुट्टी लागणार आहे। तत्पूर्वी मुख्याध्यापक संघाच्या नियोजनाखाली विद्यार्थ्यांचे निकाल हे 1 मे रोजी जाहीर होतील असे संघाचे राज्याध्यक्ष तानाजी माने यांनी स्पष्ट केले। दरम्यान आगामी शैक्षणिक वर्ष नेमकं कधीपासून सुरू होणार या संदर्भात मतमतांतर आणि विविध चर्चा सुरू होत्या। त्यानुसार 15 जून पासूनच आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल असे NCERT आणि बालभारतीने स्पष्ट केल्यानं तो संभ्रम देखील आता दूर झालाय। तत्पूर्वी मे अखेर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे देखील निकाल जाहीर होणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जे काही निकाल आहेत तर ते 1 मे रोजीच लागणार आहेत, परंतु सुट्ट्या मात्र 3 मे पासून लागणार आहेत, हे लक्षात असू द्या। तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।